चांगले राजकारणी नेते काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे राघव चड्डाजी. याने राईट टू रिकॉल बिल हे पार्लमेंटमध्ये मांडलं. म्हणजेच काय, जेव्हा जेव्हा आपण एका उमेदवाराला निवडून देतो आणि तो 5 वर्ष हा जनतेकडे बघत सुद्धा नसेल तर त्याला डिस्क्वालिफाय करण्याचं राईट्स हे जनतेला असायला पाहिजे. हे एक बिल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एअरपोर्ट्समध्ये 200 रुपयाला समोसा, 100 रुपयाला पाणी बॉटल विकणारे स्टॉल्स बरेच होते आणि हे सामान्य जनतेला परवडत नव्हतं. म्हणून 10 रुपयाला पाणी बॉटल, 20 रुपयाला हे समोसा भेटणं गरजेचं आहे, असं सुद्धा बिल आहे. तिसरं म्हणजे एअरपोर्ट्समध्ये जेव्हा तुमच्या लगेज हे ओव्हरवेट होतं तेव्हा एअरलाइन्स हे तुमच्यावरती एक्स्ट्रा चार्जेस लावतं आणि जेव्हा एअरलाइन्स हे डिले येतं तेव्हा तुम्हाला काही कॉम्पन्सेशन मिळत नाही. ह्याच्यासुद्धा मध्ये राघव चड्डाजींनी हे पार्लमेंटमध्ये बिल मांडलंय की हे त्यांना कॉम्पन्सेशन भेटणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये हे ट्रीटमेंट ही वेगवेगळी मिळते, ती सुद्धा समान भेटणं गरजेचं आहे. जे एज्युकेशन घेत आहेत, जी लहान मुलं एज्युकेशन घेतात त्यांना चॅट जीपीटी, जेमिनी किंवा AI असे टूल्स हे फ्रीमध्ये सरकारने उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, जेणेकरून तो माणूस, तो व्यक्ती जगामध्ये कॉम्पिटिशन करू शकतो. असे चांगले चांगले मुद्दे हे राघव चड्डाजी पार्लमेंटमध्ये मांडतात. म्हणून सांगतो मित्रांनो, जेव्हा तुमच्या खांद्यावरती आमदार खासदार हात ठेवतो म्हणजेच तुमचं भलं होतं असं नाही. म्हणून एज्युकेटेड उमेदवार हा तुम्ही निवडून दिला पाहिजे. ह्याचं चांगलं उदाहरण म्हणजे राघव चड्डाजी. धन्यवाद.